दादा त्या डॉक्टरकडे ना काल मला खरोखरच ऍडमिट व्हायला लागला असत. डॉक्टर बी ना डेंजरस होत. स्वस्तिक मेडिका श्यामबाई हॉस्पिटल. हा बोल की तुझं. सूर्या रे, खूप आनंदाची बातमी द्यायची होती. आज ना पहिल्यांदाच आपल्या तेजूच्या पोटातलं बाळ हालचाल करत आहे. मी पण हात लावून अंदाज घेतला. इतकं भारी वाटलं म्हणून तुला सांगते, म्हणून तुला लगेच फोन केला. काय बोलतेस तुळजा? अगं लई भारी बातमी दिलीस तू मला. मला असं वाटतंय मी आता लगेच तिथे यावं आणि तेजूच्या पोटाला हात लावा आणि त्या बाळाची हालचाल अनुभवावी. मला मला राहावं ना ग. मला घ्यायचंय तिथं. तुळजा तेजूपाशी असायला पाहिजे होतं ग. तुला माहित नाही ही लई भारी गोष्ट आहे अगं. मला काय करू काय सुचना झाले. पण निदान तू आहेस तिथं, त्यामुळे तिला पण तिचा आनंद तुझ्याबरोबर वाटता येईल. तू तिथंच थांब. हा मला सांग, तिला काय त्रास होत नाही ना? म्हणजे तिच्या पोटात बाळ आहे त्यामुळे हालचाल होत असेल ना, दुखत असेल ना तिला? नाही, अशा वेळी त्रास नाही होत. उलट सुखाच्या संवेदना जाग्या होत्या स्त्रीच्या पोटात. हे सगळं ना स्त्रीच्या जन्माला आलेल्याचं सुख आहे बघ. तुझं बघ ना, आपल्या पोटात एक जीव पोचणं ह्याच्यापेक्षा मोठं काय पुण्य आहे. आपल्या तेजूच्या शरीरात 2 जीव तयार होतात, कळतंय का तुला? माझी तेजू लय पुण्यवान आहे तुझं. अगदी खरंय. सूर्या, तुला जसा वेळ मिळेल ना तसा प्लीज इथे ये. तेजूला पण तुला बघून खरंच खूप आनंद होईल. हा मी खाप झालं ना लगेच येतो मी तिकडं. बरं ठीक आहे, चल मी पण ठेवते आता. मला जरा बाहेर जायचंय. मला मेडिकलमधनं तेजूसाठी काही औषधं घ्यायची. एवढंच ना? मी मेडिकलच्या इथंच आहे. तू सांग मला काय पाहिजे, मी देतो आणून. तू मेडिकलमध्ये काय आणायला गेलायस? तू हे कशाला बोलतोय? मेडिकल मध्ये नाही ग, मेडिकलच्या इथंच आहे मी. माझ्या समोर आहे मेडिकल. मग तू मला सांग, आणतो मी. मी एक काम करते, तुला मेसेज करते. ते सरळ दाखवताना ते देतील औषधं. हा हा दाखवतो. बाय. दादा काय पण लागा, तू काय कशाला बोलतो वहिनी पुढं? आता एवढी आनंदाची बातमी कळल्यावर काय सुचलंच नाही मला. काय सुचलं नाही.